काँग्रेस स्थापना दिनानिमित्त हे तयार हम या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेच्या माध्यमातून काँग्रेस नागपुरातून लोकसभा निवडणुकीचं बिगुल फुंकणार आहे। आज काँग्रेस पक्षाच्या 139व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरातील बहादूर मैदानामध्ये सभा होतीये। पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस लोकसभा निवडणुकीचं बिगुल राज्याच्या उपराजधानीतून फुंकणार आहे। या सभेसाठी मोठे 3 स्टेजही उभारण्यात आलेले आहेत। मुख्य व्यासपीठावर सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे मुख्य नेते असतील। सगळ्यात महत्त्वाचा आजची जी सभा होत आहे ती नागपूरमधनं होत आहे। नागपूर आणि काँग्रेसचं नातं एक वेगळं ठरलेलं आहे। एक वेगळी ओळख संघभूमी म्हणून भाजपा नेहमी करून देत असतं, पण आजचं औचित्य नागपूरच निवडण्याचं, इथूनच लोकसभेचं रणशिंग काँग्रेस फुंकत आहे। असं आहे की तुम्ही संघभूमी म्हणालात, ही आम्ही ही सभा यासाठी ठेवली की नफरत छोड़ो, जो नफरत से अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्या विचारातून पेरले जातात। स्त्री पुरुषामध्ये समानता नको आहे, उच्चवर्णीय म्हणजे हा मालक असला पाहिजे, ही जी विचारसरणी आहे, किंवा शूद्रांना कमी लेखणं आहे, या द्वेषाच्या राजकारणाला, धर्माच्या राजकारणाच्या विरुद्ध ही लढाई नागपुरातून सुरू करावी, असाही कदाचित आमच्या हायकमांडचा विचार असावा। ही भूमी बाबासाहेब आंबेडकरांच्या माणसाला माणूस म्हणून उभं करणारी आहे। थोर कवी कालिदासाची ही भूमी आहे। त्या पलीकडे जाऊन प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने विसाव्याने पावन झालेली भूमी आहे ही अशी। आणि ताजुद्दीन बाबा, संत सुफी ताजुद्दीन बाबांच्या ही जन्मभूमी आहे। अशा सर्व धर्मियांचा मेळ असलेली ही भूमी आणि सर्व धर्मियांचा ज्याला गोकुळ म्हणतो आम्ही, हे गोकुळ काय एका धर्माचा नसतो, गोकुळ हा सर्व धर्माचा असतो। तर ती गोकुळाचीच भूमी ही असं आम्ही म्हणू। या भूमीमध्ये हा मोठा स्थापना दिवस आम्ही साजरा करत आहोत। नक्कीच त्यासाठी हायकमांडनी सर्व धर्म समभावाची, सर्वांना समानतेची आणि सर्वांना न्यायाची, सर्वाच्या हक्काची ही भूमी म्हणून हा विचार केला असावा। भारत जोडो मैदान असं नाव आज काँग्रेसकडून देण्यात आलेलं आहे मैदानाला। आणि भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा पण कालच घोषित झाला। हा योगायोग जुळून आलेला आहे। आज रणशिंग काँग्रेसचं इथनं फुंकल्या जाणार आणि मणिपूर टू मुंबई एक रॅली राहुलजी घेऊन जाणार आहे। कसं पाहता? 6,500 किलोमीटरचा हा प्रवास आहे आणि मला पूर्णतः त्या ठिकाणी कदाचित याची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि येणाऱ्या या सगळ्या आता निवडणुकीसाठी त्याची ही तयारीच असेल असं मला वाटतं। उद्या इंडिया अलायन्सची एक बैठक होत आहे। शरद पवार